अंगाला किडे आणि शेवाळ लागले जेव्हा भाविकांनी चंद्रभागेत स्नान केले. पण पंढरपूरच्या चंद्रभागेवर ही वेळ आली तरी कशी? लाखो वारकरी शेकडो किलोमीटर चालत पंढरपुरात येतात आणि चंद्रभागेत स्नान केल्याशिवाय त्यांची वारी पूर्ण होत नाही. कारण वारकरी संप्रदायात चंद्रभागेचं स्थान आईसारखं मानलं जातं. पण आज या पवित्र नदीची अवस्था अत्यंत चिंताजनक बनली आहे. काही वृत्त अहवालांनुसार चंद्रभागेच्या पाण्यात मोठ्या प्रमाणावर शेवाळ, किडे आणि प्रदूषण साचलेलं दिसत आहे. इतकंच नाही तर काही भाविकांनी स्नानानंतर अंगाला किडे आणि शेवाळ लागल्याची तक्रारी केली आहे. पण हे प्रदूषण नेमकं येतं कुठून? अहवालानुसार एका बाजूला औद्योगिक क्षेत्रातून येणारं सांडपाणी, दुसऱ्या बाजूला शहरातील सांडपाणी आणि त्यातच नदीत टाकला जाणारा धार्मिक कचरा, या सगळ्याचा परिणाम चंद्रभागेवर होत असल्याचं सांगितलं जातं. सर्वात धक्कादायक गोष्ट म्हणजे चंद्रभागा स्वच्छ करण्यासाठी कोट्यावधी रुपयांची योजना जाहीर झाल्या, निधी मंजूर झाला, यंत्रणा उभारण्यात आल्या. पण आज ही नदीची अवस्था पाहून अनेक भाविक आणि स्थानिक नाराजी व्यक्त करत आहेत. ज्या चंद्रभागेला संतांनी आईचा मान दिला, जिच्या तीरावर शतकानुशतक वारीची परंपरा फुलली, त्या चंद्रभागेची ही अवस्था खरंच आपल्याला मान्य आहे का? कारण चंद्रभागा ही फक्त नदी नाही, ती वारकरी परंपरेची जीवन रेखा आहे. तुम्हाला काय वाटतं? चंद्रभागा पुन्हा स्वच्छ होऊ शकते? आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा. अशाच व्हिडिओ साठी मला नक्की फॉलो करा.